विभागामध्ये ज्या स्पर्धेची खरं तर सलग 3 दिवस चर्चा सुरू राहील ती स्पर्धा म्हणजे अर्थातच कल्याण प्रीमियर लीग KPL सीझन 5 पाचवं हे पर्व आहे आणि एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय। प्रत्येक प्लेयर, प्रत्येक खेळाडू असो, पंच असो, समालोचक असो, प्रत्येक प्रेक्षक असो, अंडरआर्म क्रिकेट प्रेमी असो, तो वाट पाहत असतो फक्त आणि फक्त स्पर्धेची। ती स्पर्धा म्हणजे कल्याण प्रीमियर लीग। वेलकम ब्रावो। गतवर्षी भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला होता आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी मात्र चिट्टूसाठी आपण पाहतोय ब्रावोकडून 1000 चिट्टू म्हणजे अंडरआर्म विश्वातला मिस्टर 360 म्हणून त्याला संबोधलं जातं। 360 अंशामध्ये खेळण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि ठीक 10 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडतो। या गोष्टीची नोंद घ्या ओमकार, शैलेश। सो वेळेला अनुसरून तुम्हाला खेळावं लागेल। मॅचला होते सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती ओमकारला आपण पाहतोय। हो 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 पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल। चिट्टू पावशे होतोय बाद। अप्रतिम सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं आपण पाहतो। जागृत देवस्थान जरीमरी तिसाई माऊलीचं हे संगीत डीजे यंगस्टरच्या माध्यमातून आपण ऐकतो। पहिल्याच बॉलवरती या मॅचची महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहतोय सागर पावशे। चिट्टू मात्र स्वस्तात बाद झाला, शून्यावर बाद झाला। परांगण नवीन फलंदाज आपण पाहतोय, परांगण दाखल झाला मैदानात। ऑसला स्वीप करायचा होता, बिहाइंड द विकेट यष्टांच्या मागून चांगली कामगिरी बजावताना आपण पाहतोय। यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत करम पाटील आपण पाहतोय। KP47 कव्हर घेतात, फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन, फाईन लेग भरपूर फाईन होतं, त्याला थोडं बाहेर काढलंय। थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट देखील स्टेप आउट केलाय। काय करतोय यष्टिरक्षक, विकेट कीपर कडनं झाली मिस्टेक, बॉल निघून झालाय बाउंड्रीच्या बाहेर। लक फॅक्टर ऑन झालाय, नशिबाचा चौकार। बाईसच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय 4 धावा मिळाल्या, नशिबाचा चौकार आला परांगणसाठी। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुसरा सामनाच्या दिवसातला आहे, जॉर्ज फायटर्स विरुद्ध अजिंक्य साई बिलीवर्स। या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते। इम्पॉर्टंट मॅच आहे, प्रत्येक सामना महत्वाचा आहे। ओमकार हा देखील धीम्या गतीचा ऑफस्टंपचा हलकासा बाहेर। क्या बात आहे ओमकार, लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय। काय गोलंदाजी करतो ओमकार, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो तशीच तो गोलंदाजी करतो। आणि प्रत्येक वर्षी KPL मध्ये आपण पाहिलं तर त्याचं दमदार प्रदर्शन ॲज अ बॉलर आपण पाहत असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं। चेक करतोय फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय, ते अनुमान लावतो ओमकार देखील, त्याला अनुमान आलाय। त्यामुळे एकंदरीत कव्हरला एक फिल्डर तुम्हाला पाहतो डीप मध्ये। स्वीप स्ट्रोक साठी परांगणला स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला। पुढे सरसावत खेळायचा होता। ओ काय घडलंय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहे, विकेट मिळेल आणि आपण पाहतोय जॉर्ज फायटर्स या संघाला लागतोय आणखीन एक मोठा 440 वोल्टचा झटका। न्यू बॅटर मेहुलला आपण पाहतोय। काल हेमंत बारियाला देखील आपण पाहिलं आणि आता मेहुल बारिया आपण पाहतोय। बारिया ब्रदर्स, काल हेमंत बारियाने चांगलं प्रदर्शन केलं जरूर। श्री तिसाई स्टार्स, पर 11, तनिष्का 11 या संघासाठी
ओमकारला आपण पाहतोय. अंतिम चेंडू. हो अप्रतिम, क्या बात आहे. सुपर बॉलिंग, लेग बायच्या स्वरूपात ही धाब आहे. म्हणजे आपण पाहतो या षटकात येस मेडन षटक हाताळले ओमकारनं देखील हा कारनामा केला, इतिहास नोंदवलाय. KPL मध्ये मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ओमकार देखील ठरतोय. विकेट देखील त्याने मिळवले. एकदा ओमकार चेंडू हातात घ्यायचा. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतील. ओमकारला विनंती आहे पंच. येस, कारण 22च्या स्वरूपात आल्या त्यांनी लेग बायच्या स्वरूपात, त्यामुळे ज्या काही धाबा आहेत त्या सांघिक कोट्यास जातील. ओमकार एकदा बॉल दाखवा, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करतील. प्लीज विनंती आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनला. क्या बात आहे ओमकार, सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. मेडन शतक हाताळण्याचा कारनामा केला या स्पर्धेमध्ये ते ओमकारने आणि विकेट देखील त्याने मिळवले. आणि आता गोलंदाजी मार्कवरती वन ऑफ द एक्सपिरियन्स वन या संघाचा ट्रम्प कार्ड, महत्त्वपूर्ण खेळाडू ज्याच्यावरती सर्वात जास्त विश्वास शैलेश ओझरकर नेहमीच ठेवत असतात. तर त्यातच हर्षलला आपण पाहणार आहोत. आता हर्षल असेल गोलंदाजी मार्कवरती, महत्त्वपूर्ण खेळाडू या संघासाठी, नेहमीच प्रचंड दांडगा अनुभव या खेळाडूकडे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर तो गोलंदाजी मार्कवर त्याला शैलेश ओझरकरचा विश्वासू खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तर गतवर्षी ओमकार ऑप्शनमध्ये मिळाला नाही शैलेशला, त्यामुळे थोडा नाराज होता. पण यावर्षी आपण पाहतोय करम पाटील त्याचा आयकॉन प्लेअर त्याचा टीममध्ये आणि दुसऱ्या बाजूने ओमकार देखील त्याच्या संघामध्ये, त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने शैलेश ओझरकर देखील या स्पर्धेमध्ये उतरलाय. हर्षल गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. जॉर्ज फायटर्स संघाला आपण पाहतोय सध्याच्या घडीला अडचणीमध्ये संघर्ष करतात. धावांसाठीची धाबाधाव सुरू आहे, तारांबळ उडाली. आता मात्र धाबा काही बनत नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय सज्ज होतोय. आनंद लोकेला आपण पाहतोय. ओ गॅपमध्ये खेळला, ही ओळख आहे आनंद लोकेची. प्रेशर रिलीज करतोय, फ्लिक ऑफ द रेस, 4 धाबा, चौकार. हर्षल पुन्हा एकदा आनंद स्टेप आउट करतोय, समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडूला. सुपर बॉलिंग, चौकाराला जरूर. यापूर्वी आपण पाहतोय मनगटाचा खूप सुंदर वापर केला, फ्लिक केलं. मिड विकेटला फिल्डर नव्हते, त्याचा बेनिफिट त्याला मिळाला. धावफलकाचा विचार केला अक्षय आम्हाला सांगतात 9 धावा. हो स्विच केलंय संतोष आणि त्या 6 वाक्याच्या बाहेर. एफर्ट्स भरपूर, सुंदर प्रयत्नांती, परमेश्वर प्रयत्नांना मार्क 100 आहेत आणि पूर्णपणे कपडे त्याचे मिळालेत. पण म्हटलं जातं ना की दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे. जरूर त्याचे कपडे मिळालेत आपल्या संघासाठी. त्याने एफर्ट्स भरपूर केले. हरकत नाही संतोष, त्या सोडून द्या तुम्ही ते. हर्षल होतो सज्ज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्वीप स्वीप तैनात करण्यात आला. मिस्टर 360 ऑसायला स्वीप केलंय, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॉलला पाठवलंय मात्र यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या बाहेर, चौकार. अप्रतिम संगीत, मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण पाहतो. खरं तर मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आहे. जरीमरी मातेचा तिसा यायचं आहे संगीत. काल संजय पाटील आपण पाहिलं, त्याचा टी शर्ट वरती मागे जरीमरी आई लिहिलं होतं. ही आमच्या देवीवरची श्रद्धा आहे, आई माऊलीवरती असलेला विश्वास आहे, जिचा कृपा आशीर्वादाने सुख समृद्धीने आम्ही नांदतो. खऱ्या अर्थानं त्या आई माऊलीवरती नितांत श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे. मिड ऑफला शैलेश चांगली फिल्डिंग करतात. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र मेहुलला मात्र माघारी परतावं लागलं असतं. जर तरला खरं तर तितकंसं महत्व नाही, पण जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही असं म्हटलं जातं. षटक क्रमांक 2 पूर्ण झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 ऑन बोर्ड.
नेक्स्ट मॅच लेट राकेश दादा धोने 11 विपक्ष VK प्रतिष्ठान. चला ऑनगोइंग मॅच कडे लक्ष वेधेन. व्हाईट बॉलने सुरुवात केली ओमकार. हो हाताला स्पर्श आहे का? प्रश्न आहे. कदाचित असता तर अपील केली असती ओमकारने, मात्र वाटत नाहीये स्पर्श आणि त्यामुळे मात्र दिवसा डवळ्या आपण पाहतोय एका धावेची चोरी झाली. 11 खेळाडूंच्या डोळ्यात देखत झालेली एका धावेची चोरी. ओमकार स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज आपण पाहतोय या आजच्या दिवसातलं. कारण काल देखील आपण निर्धाव षटक पाहिलं. आय थिंक मनोजने ते हायट्रिक देखील संपादित केलं आणि निर्धाव षटक देखील हाताळलं. शुभम लोखंडेने त्याला 4 चौकार ठोकले, पण स्वतःला सिद्ध करून दाखवत असताना त्याने लगेचच निर्धाव षटक हाताळलं आणि विकेट हायट्रिक देखील संपादित केली. जेव्हा तुमच्या खेळावरती बोट उचललं जातं तेव्हा तुमच्या खेळानेच त्यांना उत्तर दिलं जातं, तेव्हा मात्र एखाद्या खेळाडूसाठी अभिमानास्पद गोष्ट. आणि यावेळेस देखील अप्रतिम फटका आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघाचा तारणहार बनून एकटा लढतोय आनंद लोके. थोडं क्रिकेटसाठी ओळखला जातो खरं तर आनंद. जास्त काही दुखापत असेल तर येस फर्स्ट एड किट आम्ही अवेलेबल करतोय लगेच. पण आनंद खेळतायत आणि माहिती आपल्याला स्थान मिळालं एखाद्या संघामध्ये तर आपल्याला मात्र तिथे संघर्ष करावाच लागेल. चांगला खेळ करणं गरजेचंच आहे. ओमकार गुरुदाजी मार्कवरती नेक्स्ट बॉल आनंदसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. क्या बात आहे आनंद. बॅटच्या मधोमध चेंडू तो घेतोय. हा देखील सीमा पार. 4. क्या बात आहे. मंत्रमुग्ध करणारं संगीत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अजिंक्य साई बिलिव्हर्स आणि VK प्रतिष्ठानच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे होणार आहे दोन्ही संघांमध्ये. लेट राकेश डोणे वर्सेस VK प्रतिष्ठान यांच्यामध्ये फाईट असणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये.
खरं तर आनंद थोडी दुखापत झाले, थोडी नाही बरीच दुखापत झाले, कारण अक्षरशः तुम्ही त्याचा ट्रॅकवर पाहू शकाल. असा ट्रॅकवरती देखील तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल जे डाग आहेत ते रक्ताचे आहेत. आणि खरं तर आपण पाहतोय तरी देखील तो खेळतोय, त्याला माहिती आहे जबाबदारी दिली मला, त्यामुळे त्या जबाबदारीला पार पाडणे माझं प्रथम कर्तव्य आहे. क्रिकेट हेच शिकवतं आपल्याला, शेवटच्या सरणापर्यंत लढणं, संघर्ष करणं, काही झालं तरी पुन्हा उठणं, नव्यानं उभं राहणं आणि जिद्दीनं लढणं, हेच क्रिकेटनं आम्हाला शिकवलं. आणि तेच तुम्हाला पाहायला मिळालं. जसं ज्वलंत उदाहरण पाहू शकाल मैदानामध्ये आनंदला दुखापत झाली, त्याने प्रथम उपचार तिथे केला आणि पुन्हा तो सज्ज झाला खेळण्यासाठी. लेग स्टंपचा बाहेर चेंडू, व्हाईट बॉल. ओमकार ड्राईव्ह केला, मिड ऑफला फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. पाहतो चेंडूला अडवलं गेलं. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक देखील इथे नक्कीच उपस्थित राहतात. वेलकम सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. हो, पायांवर आदळला, ओमकार वेगानं आलाय, रनआउटची संधी आहे. डायरेक्टली यष्टांवरती बॉल लागलाय, पण त्यापूर्वी मेहुल पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचलाय. डॉट बॉलने झाले षटकाची सांगता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर्स नंतर धावा देखील 30. 10च्या सरासरीने 30 धावा दाफलकावरती. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग ओमकार. पुढचा सामना स्वर्गीय राकेश दत्त ढोणे 11 आणि VK प्रतिष्ठान, आणि त्यानंतर R1 स्पोर्ट्स रहीमभाई कुरेशी आणि एकविरा आराध्या पॅकर्स. आज आमचे मला तर वाटतं बुवा देखील इन ॲक्शन आहेत. प्रत्येक वर्षी शांतीत काम ते करून जातात त्यांचं, कारण जास्त गडबड गोंधळ त्यांचा नसतो. येतात का गतवर्षी देखील आपण पाहिलं तर टॉप बॉलिंग लिस्टमध्ये देखील टॉप 5 मध्ये ते होते. आणि असंच पाहिजे खेळाडू, येऊन शांततेत आपलं काम करून जाईल, कोणाला कळणार देखील नाही. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत देखील नसेल खरं तर टॉप 5 मध्ये त्यांचं नाव होतं गतवर्षी विकेटसाठी. आणि असाच खेळाडू हवा. भरपूर प्रचंड अनुभव आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा आता वापर केला जातोय. दोन्ही फलंदाजांनी ठरवलं की आता मात्र या गोलंदाजाच्या विरुद्ध आपण आक्रमण करूयात. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र इम्प्लिमेंट केला झाला. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय KP 47 करण पाटील आपण पाहणार आहोत. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल चांगले रंगेल. एका बाजूला आपण पाहतो आउटर आयकॉन KP, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर 360 आउटर आयकॉन आनंद लोकेल आपण पाहतोय. एक्स्ट्रा प्लेयर चला, एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. थोडा तिकडे बॉल लागला पंच, मग काय निर्णय, डेड बॉल. चला, गमतीचा भाग झाला. हो, सोडून दिलाय, लेग स्टंपचा बाहेर, व्हाईट बॉल. आवांतर धाव्याने सुरुवात केली. KP गतवर्षी अक्षरशः विकेटवरती बसून त्या डोळ्यामधून अश्रू आले, पाणी आलं आणि सांगितलं की माझ्यावरती पॅकरने विश्वास दाखवला, त्याने खेळ चांगला केला होता, पण यावेळेस मिड विकेटच्या बाहेर 4 धावा. साबुक शॉट आणि आनंद एकटा संघर्ष करतोय, एकटा लढतोय आणि एकट्यानं आतापर्यंत 6 चौकार ठोकल्यात. ओ समोर, क्या बात है, लाजवाब, व्हाट अ पॉवर पॅक्ड हिट. 4. दुसऱ्या आयकॉन पर भारी. आता मात्र आनंद लोके आक्रमणाने फक्त आक्रमण करतो. बॅटचेस विकेट किपरनं कोणती मिस्टेक केली नाही, योग्यरित्या चेंडूला गॅदर केलं. कारण 4थ्या षटकात आलाय, कदाचित 5व्या षटकामध्ये आता विकल्प कोण असेल हे पाहणं गरजेचं आहे. शैलेश उजरकर कोणाचा वापर करतोय ते पाहायचं आहे. ओ समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिटची गरज आहे. स्वैरपैकी तुम्हाला पाहायला मिळतं अवे फ्रॉम द स्टम्प्स. एक सोरटी धावा आपण पाहतोय, सिंगल प्रचंड वेगाने पूर्ण केल्या. KP थोडी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय, बदल करतोय. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले KP, त्यामुळे 3 फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकता. डीप मध्ये संतोष आहे, त्यानंतर कव्हरला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहेत
आनंदने खूप सुंदर चौका ठोकले समोर मिड विकेटला 2 समोर खेळतो. ये सांगितलं संतोषने पहिलेच की हा बॅटर समोर खेळणार आहे, त्यामुळे तेच आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडू. 2 चौकार आले, 2 डॉट आले, 1 सिंगल आलेले आहे. 9 रन्स खर्च केल्यात केपीने आतापर्यंत. 1 व्हाईट बॉल ते गेले, 10 खर्च केल्यात. क्षेत्रशी काय डायरेक्ट हिटची गरज आहे. फेकी अचूक आली आहे धावचेच्या स्वरूपात. मेहुलला मैदान सोडावं लागतंय. ही इज गॉन. शैलेश स्टॉपच सुरू आहे, थोडं लक्ष द्या. मग तुम्हालाच नुकसान आहे बघा, आमचं काही नुकसान नाही आहे. मग वेळ झाल्याच्या नंतर एक फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये वाढवावा लागतो. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असतं, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही कधीही घेऊ शकता. गोलंदाजी मार्कवरती भाई प्रथमेशला आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये टोपण नाव त्याला भाई आहे, प्रेमाने भाई त्याला म्हटलं जातं. ऑफ साईडला वावलाय, बॉटमचा सुरेख वापर आहे. मनगटाचा योग्य वापर करतोय जीवन देखील. चांगली संघ बांधणी गेली. एका बाजूला आपण पाहतो जॉर्ज फायटर, दुसऱ्या बाजूला अजिंक्य साई बिलिव्हर्स. शैलेश ओझरकरला जो संघ हवा होता तो संघ नक्कीच त्याला मिळाला. आमची चर्चा झाली, त्याने सांगितलं येस मला जी टीम पाहिजे होती ती टीम मला मिळाली आहे. आता मात्र आम्ही आमचं 100% नक्कीच देणार आहोत. प्रत्येकी जण आपला 100% एफर्ट्स देत असतो या स्पर्धेसाठी. ऑफ साईडला स्वीप केला, इट्स अ नो बॉल कॉल करता पंच. साइडआर्म ॲक्शन आढळले. येस रिव्ह्यूची मागणी केली आणि रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. आणि आम्ही चर्चा केली की शिटू पावशे यांच्यासोबत देखील की प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही का रिव्ह्यू ठेवला. तेव्हा सांगितलं की एखादा ओनर इतके पैसे जर त्या स्पर्धेमध्ये टाकतोय तर मात्र त्याच्यासाठी देखील काही ना काही आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी ते रिव्ह्यू ठेवला हेच ते सांगतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. सर 1 रन कंप्लीट आहे ना. येस 1 रन कंप्लीट आहे. 42 42 धावात. हॅलो सर. येस स्टेप आउट करून खेळलाय समोर मिडॉन. चुकीच्या एंड वरती थ्रो करतो ओमकार. चुकीच्या एंड वरती थ्रो केलाय. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आला असता थ्रो तर जीवन बाद झाला असता. पण तिथे मात्र महत्वाची विकेट घ्यायची. ओमकारला माहित आहे विकेट कोणाची महत्वाची आहे आणि त्याने तेच पाहिला. पण आनंद लोकेशची विकेट मिळवण्याचा प्रयत्न त्याचा असफल राहिला. धावासंख्या आता अक्षयमा सांगतात 43. काल रेसिंग बुल संघ मात्र 2 सामने जिंकून टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाला. बघा प्रचंड आनंद झाला अक्षयला. आणि आज मात्र सकाळीच ते मंदिरात वगैरे जाऊन आले, टीका वगैरे लावून बसलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. काल ते मात्र वाटतंय पहिल्या सामन्यामध्ये बसले होते चेअरवरती, त्यामुळे ते सामना हारले असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर 2 सामने बोलते मी उभे राहिलो तर आमचा संघ मॅच जिंकला. त्यामुळे मला तर वाटतंय पुन्हा एकदा
जेव्हा क्वालिफायरच्या मॅचेस होतील तेव्हा पण ते उभेच राहतील त्या मॅचसाठी. 4 धाबा मिळतात. चौकारांना धाबा संख्या आपण पाहतो एकंदरीत 47 वरती धावफलकाने आकार घेतलाय. आणि आनंद लोके असा खेळाडू आहे जो मॅचला टर्न करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवतो. ही ताकद त्याच्यामध्ये, ती कुवत आहे आणि तेच त्याने दाखवलंय. एकटा लढला शेवटच्या चरणापर्यंत, एक हाती त्याने धाबा संख्या बनवल्या. क्या बात आहे आनंद, वॉट अ बॅटिंग. बॅटिंग आवडते तर एकदा जोरदार टाळ्या आनंदसाठी झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी करतोय. घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है आणि तेच त्यानं दाखवलं मैदानामध्ये. घायल शेर हे जखमी वाघ आहे आणि तो मात्र आता प्रत्येकी गोलंदाजावरती तुटून पडतोय. गोष्टीचा मी आताच उल्लेख केला की घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होते. जखमी आहे पण जखमी वाघ जास्त घातक असतो, तेच त्यानं दाखवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सत्र देखील संपन्न झालंय. पहिलं डाव संपला. पहिला डाबा अखेरीस 51 धाबा धावफलकावरती. 51 रन्स ऑन बोर्ड. सुरुवातीला 0 बाद झाला चिट्टू. त्यानंतर आपण पाहतोय परांगणे देखील अभि तशी धाव बनवली नाही. मेहुल देखील स्वस्तात बाद झाला आणि वैयक्तिक आपण पाहतोय 9 चौकारांच्या मदतीने एकंदरीत त्यानं 39 धाबा कुठल्या नाबाद. तर अर्थातच आनंद लोके मिसर 360 त्याला का संबोधलं जातं मैदानाच्या चौफेर त्यानं फटकेबाजी करून दाखवली. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 51 धावाचा टॉससाठी इन्व्हाइट करेन. आजच्या फेरीतील तिसरी लढत लेट राकेश दादा ढोणे 11 आणि VK प्रतिष्ठान विक्रांत केणे प्रतिष्ठान विपक्ष स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 या दोन संघांमध्ये असे लढत. 51 धावा झालेल्या आहेत. 52चा टार्गेट आहे आणि ते काय होईल, काय बिघडेल, काय घडेल याचं धावतवडण ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया. परिवर्तन मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक वॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे लेजंड कॉमेंटेटर प्रसाद परब सरांना. थँक्यू. आउटे थांबा, आउटे खालीच थांबा, आपल्याला टॉस करायचा आहे. चला या प्लीज कॅप्टन लवकर या. ब्रावो. ब्रावो प्लीज. चला विकी मोरे लवकरात लवकर यायचं आहे टॉससाठी. या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं इम्पॉर्टंट आहे. अच्छा करण येत आहेत. मला वाटलं की आउटे येतील टॉससाठी, पण नाही. करण सोडायला आपण पाहतोय आउटर आयकॉन. करण कालच आलाय, त्याला माहिती आहे चिट्टूची स्पर्धा आहे. सकाळी जर लेट आलो तर मात्र थेट पेनल्टी मिळेल. त्यामुळे करण कालच आलाय. विनंती असेल व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय या स्वप्नील दादा या आपण. टॉस आपण कंप्लीट करतोय. महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्या महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस देखील आपण इथे कव्हर करतोय. एका बाजूला आउटर आयकॉन करण सोडायला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतीश विकी येस राकेश ढोणे 11 आपण पाहतोय. ब्रावो. हेड्स कॉल केलाय करणने आणि हेड्स आलेला आहे. थँक्यू स्वप्नील दादा. व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण विराजमान होऊ शकता. दोन्ही संघांना ते शुभेच्छा देतात. करण टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल एक्साइटमेंट किती होती KPLची? KPL खेळायला तर मजा येते, दरवर्षी खेळायची इच्छा असते. आउटर आयकॉन म्हणून तुझी भूमिका आता यावर्षी देखील तुला पार पाडायची आहे. गतवर्षी चांगला परफॉर्मन्स तुझा राहिला. यावर्षी काय नवीन स्वप्न पाहिलं या स्पर्धेसाठी? स्वप्न काय, टीम एफर्ट सगळ्यांनी दिले, आम्ही जिंकू, नक्कीच जिंकू. टॉस तू जिंकलेला आहेस. महत्त्वपूर्ण सामना पहिलाच तू खेळतोयस. निर्णय काय असेल? फिल्डिंग. काय वाटतंय समोरचा संघ देखील गतवर्षी मेगा फायनलपर्यंत जाण्याचा प्रवास राहिला आणि चॅम्पियन संघ राहिला होता आणि त्यांचा मात्र आपण पाहतोय संघातलाच आपण पाहिलं तर अनसोल्ड प्लेअर गेला होता तो. अर्थातच आपण पाहिलं तर राजन आणि त्याने 7 चौका टोकले असते. तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला होता. तर त्या संघाविरुद्ध तुमची लढत आहे पहिली. काय सांगशील त्याबद्दल? समोरची टीम तर चांगलीच आहे. गेल्या वर्षी फायनल म्हणजे मारले, यावर्षी चांगलेच असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. कारण जास्त बोलत नाही, हरकत नाही, पण ब्रावो खूप चांगलं बोलतात, मला माहिती आहे. ब्रावो काय सांगशील या स्पर्धेबाबत? गतवर्षी चॅम्पियन राहिला होता, टायटल डिफेंड करायचं आहे. नक्कीच स्पर्धा तर खूप चांगली आहे
स्पर्धेबद्दल तर काय वादच नाही, सगळेजणांनी सांगितलंच आहे की चिट्टूचं आयोजन म्हटल्यावरती चांगलंच असणार. आणि मागच्या वेळेला चॅम्पियन होतो, परंतु क्रिकेटमध्ये जो मागचा दिवस गेला त्याला काही महत्त्व नसतं. तुम्ही मागे काय केलं त्याला महत्त्व नसतं, पण तुम्ही पुढे काय करणार आहे त्याला महत्त्व असतं. त्यामुळे यावेळेला सुद्धा चांगलं करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. खूप चांगलं वक्तव्य केलं, खूप चांगली बाईट दिली ब्राऊने देखील. तर टॉस बॉक्समधून माहिती अशी येते की टॉस इथे जिंकलेला आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्वर्गीय राकेश दादा ढोणे 11 या संघाला. इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू, खूप खूप धन्यवाद प्रथमेश ठाकूर. 52 धावेचं लक्ष आहे. KP स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतो म्हणजेच शुभम. पहिला षटक आनंद लोके बॉलिंग मार्कवर, पहिल्या पुढचा चेंडू घेऊन ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, गॅप खूप मोठा, वॅकेंट एरिया, सीमारेषे बाहेर, सुरेख फटका, चौकार. आठ धावा धावफलकावर. चांगला कॉन्टेस्ट, 2 आउटर आयकॉनच्या मध्ये एक चांगली लढत, चांगला संघर्ष बघायला मिळतोय. आनंद लोके पुढचा चेंडू घेऊन. ओ व्हॉट अ शॉट, फटका इम्प्रोवाइज केला, बनवला त्या ठिकाणी, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केलाय, खणखणीत चौकार. अप्रतिम फटकेबाजी पॉवर प्लेमध्ये करण पाटील कडून. तिसरा चौकार नोंदवलाय पॉवर प्लेमध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12. वेगवान चेंडू आणि क्या बात आहे, क्या बात आहे, चांगले एफर्ट डीप मध्ये. ओ लास्ट मोमेंटला फिल्डिंग आपण बघतोय, बॅकअप त्या ठिकाणी आहे, पण महत्वाच्या 2 धावा रोखल्यात. वॉट अ फिल्डिंग बाय रवी, मॅग्निफिसंट फिल्डिंग. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ते स्वतः तिथे होता, तो चेंडू तिथे स्टॉप केला. चांगले एफर्ट, चांगले एफर्ट, बॅकअप बघा. वॉट एन एफर्ट, वॉट एन एफर्ट. धावसंख्या 14. ओ कवचा मनगटी फटका, तिथे शतशक आहे, चेंडू कव्हर केली, चांगली फिल्डिंग इश्रफील. षटक समाप्त आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 धावा धावफलक. पॉवर प्लेमध्ये सुरुवात, पॉवर पॅक सुरुवात, विश्वसनीय सुरुवात. समोरच्या संघाला विकेटवर मिटिंग अजिबात नको. आणि एक उल्लेखनीय सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. बॅटिंग करत असताना बघतोय अजिंक्य साहेब बिलिव्हर्स या संघाच्या माध्यमातून सलामीचे फलंदाज करण पाटील. सर्वचे सर्व चेंडू स्वतः तो खेळला. शुभम नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला, पण आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला करण पाटीलच असेल. बघतो की जॉर्ज फायटर वर्सेस अजिंक्य साहेब बिलिव्हर्स मध्ये ही फाईट पहिल्या सत्रामध्ये निश्चितच लक्षवेधी भूमिका बघायला मिळाली. 39 धावेंची खेळी करत असताना एक पात्री अभिनय काय असतो तो क्रिकेटमध्ये दाखवला आनंद लोकेने, आणि एकटा लढला. तब्बल 9 चौकार हे हायलाईट राहिलं. मला अक्षय सांगतोय की हायलाईट होतं ते म्हणजेच 9 चौकार. एकटा किल्ला लढवला, निश्चितच संघर्ष केला आणि फाईट जबरदस्त दिली. एक पात्री अभिनय करत असताना 39 धावा वैयक्तिक कुठल्या संघाची धावसंख्या निघून ठेवली 51 वर, आणि 52चं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते अजिंक्य साई बिलिव्हर्स संघासमोर. बॉलिंग मार्कवर सूरज, समोर करण पाटील, सूरज भोईर. चेक. अमितजी भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि जर सूरज भोईरने विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल रोख रक्कम 5000 रुपयांचे पारितोषिक असेल, 5000 कॅश प्राइस. सूरज भोईरचा पहिला चेंडू राऊंड विकेट अटॅक करेल. समोर करण पाटील आहे. पहिला चेंडू नो बॉल, टॅप शॉट, नो +1 बिफोर द लाईन. चेंडू पडलाय. सूरजच्या पहिल्या चेंडू दिशेने आपण बघतो की हातावर कंट्रोल नव्हता, नियंत्रण नव्हतं. लेगशिवर चेंडू आपण बघतो ऑन साईडला पॅडल स्वीपचा फटका, असं मी म्हणणे टॅप म्हणणार नाही, पॅडल स्वीपचा फटका दाखवला. धावसंख्येत बरं धावसंख्या पण बघतो धावफलकावरती एकूण 17 लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक शुभम. एसटीच्या मागून आपण बघतो म्हणजेच सागर पावशे फील्डमध्ये चेंजेस आणतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय, डीप मिड विकेट ठेवलाय, डीप स्क्वेअर लेग ठेवलाय अशोकला. डीप पॉइंटला खेळाडू ठेवलाय. हा चेंडू बघायचा आहे, ऑर्थोडॉक्स फटका, सीमारेषे बाहेर निघून जाईल. सीमारेषे बरोबर बघतो हा चौकार, गुड शॉट.
च्या माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत, घर बसल्या बघतायत त्या सर्वांचं मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे KPL सीझन 5 मध्ये, सेकंड डे ऑफ द टुर्नामेंट. नेक्स्ट बॉल फ्रॉम सूरज टू शुभम. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खूपच बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल केलाय दबाव गोलंदाजावर. 52 धावा रोखायच्या. धावसंख्या 22. अजूनही 30 धावांची गरज आहे. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट कव्हर ड्राईव्ह. सुरेख फटका. चौकार. गॅप शोधतायत. गॅप मध्ये धावा वसूल करतायत. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ शॉट इज दॅट फ्रॉम शुभम. शुभमच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण बघत आहोत. त्याच्या बॅटमध्ये दुसरा चौकार आहे. इकडून बघितला मागे लॉंग स्टॉपमध्ये एक चौकार बघितला. धावसंख्या मुक्ती धाव फरक म्हणजे 26. दबाव दबाव गोलंदाजावर दबाव. प्रेशर. चुका होत आहेत सातत्याने जॉर्ज फायटर संघाकडून. दुसरा वाईट आतापर्यंत या षटकातला. पुढून खेळायचा प्रयत्न. फ्लिक करायचा प्रयत्न. टायमिंग जमणार नाही या चेंडूवर. चेंडू पाहायला ब्रश होतो. लेग बायचा सिग्नल पंचांनी केलाय. अक्षय मला सांगतात धावसंख्येत भर. धावसंख्या 28-28. करण पाटील. विकेट इम्पॉर्टंट आहे बघा. विकेट जर तुम्ही काढताय तर समोरच्या संघावर तुम्ही दबाव टाकू शकता. त्यामुळे विकेट्स काढावे लागतील. सूरज भोईर. 28 विदाउट लॉस इन सेकंड ओव्हर. ऑफ ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. काय फटका होता. हाफ वॉली केलं. ड्राईव्ह केलं. चौकार. की बस्ती में दिलदार बड़ा वो 32 धावा धाव फलकावर. हा चेंडू चांगला होता. आतमध्ये थोडासा आतमध्ये येणारा होता. समोर खेळण्यासाठी भाग पडला होता. टायमिंग जमणार नाही. बघायचं चेंडू कुठे ब्रश होते पंचांनी बघितलंय. हलकीशी बॅटची कड होती. स्कोर मोजन 33. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ग्राउंडवर. सूरज. महागडा षटक. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू पाहायला ब्रश होतोय. डॉट बॉल. षटक समाप्त. आणि पहिला चेंडू निर्धाव आहे आतापर्यंत या इनिंगमधला. आज मला अक्षय इथे मात्र उल्लेख करतोय त्याचा की पहिला चेंडू निर्धाव गेला आतापर्यंत या इनिंगमध्ये. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 33 धावा धाव फलकावर. लक्ष आहे ते 52चं. म्हणजेच काय तर अजूनही करायचे त्या 19 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 18. 18 चेंडू 19 धावा. टीम हडल चालू आहे. गरज आहे याच्या मुवमेंट लावा. तर चांगला गोलंदाज घेऊन यावा जेणेकरून तो विकेट काढेल. कारण तुमच्याकडे एकच ऑप्शन राहिलं जॉर्ज फायटरकडे. विकेट हा तुमच्याकडे होता ऑप्शन आहे. जर या सामन्यामध्ये तुम्हाला वाचायचं असेल की या सामन्यामध्ये तुम्हाला निश्चितच कमबॅक करायचं असेल तर विकेट काढणं हे इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सेकंड स्पिनमध्ये आउटर आयकॉन येतो गोलंदाजी करण्यासाठी. म्हणजेच आनंद लोके. स्वतःची खेळी व्यर्थ जाऊ द्यायची नाही आहे त्याला. ज्याप्रमाणे त्याने मात्र किल्ला लढवला होता. फाईट दिली होती. झुंज दिली होती. पहिल्या इनिंगमध्ये विकेट्स पडत होत्या. त्या मुमेंटला स्वतः एकटा उभा राहून मात्र जबरदस्त फाईट दिली होती या खेळाडूने. तो आता बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतो. तो सेकंड ओव्हर घेऊन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. समोर KP म्हणजेच करण पाटील. गोलंदाज सज्ज. आनंद पुढचा चेंडू घेऊन अटॅक करेल. राऊंड विकेट. पहिला चेंडू सवर. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट शॉट. चौकार.
10 धावांची अजूनही गरज आहे स्ट्रायकिंगला शुभम. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं या चेंडूवर, बीट केलं या चेंडूवर, थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पुढून खेळायचा प्रयत्न, मागे जाते चेंडू, फलंदाज बीट, विकेट किपर बीट, 22चा सिग्नल, 55 इशारा चौकार. भाई हमारा खड़ा तो लागे सुरू करायचं आहे. आपण बघतो की चौकार आलाय 22चा. फक्त आता फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. 6 धावा. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. यस, पंच सिग्नल करतायत. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. सो बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. धावसंख्या 46. बोरी मार्गवर परांगण पवार. परांगण पवार शेवट इथे मात्र सेकंड लास्ट ओव्हर घेऊन आलाय. पीपी समोर केपी. पीपी वर्सेस केपी. पहिला चेंडू परांगणचा, समोर करण पाटील. ऑन साइडला स्वीप. व्हॉट अ शॉट. चौकार. विजयाच्या एकदम समीप नेऊन ठेवले आपल्या संघाला. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. एकटा लढलाय आणि विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग. मॅच विनिंग शॉट. सामना फिनिश. 8वा चौकार आपल्या बॅटमधून, केपीच्या बॅटमधून. आणि अवघ्या बघतोय 3.2 ओव्हर्समध्ये मॅच फिनिश केलेली आहे. जॉर्ज फायटरच्या विरोधात एक मोठा विजय संपादन केला आहे आणि सामना इथे जिंकलेला आहे. दोन्ही संघांना एकमेकांसमोर शेक हँड करूनच ग्राउंड सोडायचा आहे. या सामन्याचा सामनाचा पुरस्कार नो डाऊट एकच नाव येते डोळ्यासमोर. 8 चौकारांची खेळी आणि एक मॅच विनिंग परफॉर्मन्स आपण बघितला त्याच्या बॅटमधून. तो करण पाटील ठरलाय सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू केपी. 37 धावांची खेळी. कंपेअर जर आपण केलं तर 29 धावांची आपण खेळी बघितली पहिल्या सत्रामध्ये. फलंदाज आनंद लोकेची ती व्यर्थ गेली आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघतो की 37 धावा इथे मात्र कुठल्या आहेत मैदानावर धावसंख्येचा पाठला करत असताना आणि सामना इथे जिंकलेला आहे. चला आपण सामन्याचा पुरस्कार देणार आहोत. प्रथमेश ठाकूर त्या ठिकाणी आहेत. गेस्टच्या शुभस्ते इथे मात्र सामन्याचा पुरस्कार दिला जाईल. नेक्स्ट मॅच आपण लगेच सुरू करतोय जिथे मात्र आपण बघू शकाल लेट राकेश डोणे वर्सेस विके प्रतिष्ठान. विके प्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकली आहे. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. चला फिल्डिंग लावून घ्या. जॉर्ज फायटर प्लीज जरा कॉपरेट करा आणि अजिंक्य साहेब बिलवर्स आपण सुद्धा कॉपरेट करा. ग्राउंडच्या बाहेर आपण यायचं आहे. आपण नेक्स्ट मॅच लगेच सुरू करतोय. जॉर्ज फायटर चला शेक हँड करा लवकर. वाट बघतोय आपण. समोरची टीम एंट्रीसाठी वाट बघते आहे. चला आपण शेक हँड करा लवकर. चला चला मॅच स्टार्ट करूया. या बाहेर या. तर एंट्री करतोय विके प्रतिष्ठान संघ ज्याने मात्र नाणेफेक जिंकून निर्णय घेतला गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते म्हणजेच लेट राकेश डोणे या संघाला. जेव्हा सामना इथे सुरू होईल ऐकूया या सामन्याचं धावतं समालोचन. पहिल्या सत्रामध्ये एक उभरता समालोचक विक्रोळीचे आहेत आणि ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समधून आवाज आमच्यासोबत विशाल जावीरचा. धन्यवाद.
प्रथमेश ठाकूर. व्यासपीठावर आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. प्रशांत मोरे आपण या. प्रशांत मोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. केपी ऐसे करण पाटील या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. सबसे कातिल करण पाटील आणि करण पाटील आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन आमचं प्रेझेंटेशन बॉक्स हेच कव्हर करणार आहेत आणि ते मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतो आपण करण पाटीलला. सबसे कातिल करण पाटील KP 47. आज मात्र पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. KP पहिला सामना अप्रतिम बॅटिंग झाले, सामना जिंकला आहे. कसं वाटतंय? आज पहिला सामना जिंकलो तर कॉन्फिडन्स वाढला आहे, कारण की कुठच्या पण टुर्नामेंटचं इम्पॉर्टंट थिंग असतं की पहिली मॅच जिंकणं इम्पॉर्टंट असतं, कारण की पूर्ण टीमचा मोमेंटम त्याच्यावर डिपेंड असतो. आता जबरदस्त जिंकलो आता पूर्ण पोरं म्हणजे हाय कॉन्फिडन्स आहे आणि पुढचा परफॉर्मन्स आम्ही असाच करू. कसं वाटलं KPL मध्ये आणि या स्पर्धेमध्ये खेळून या विकेटवरती खेळून कसं वाटलं? नेहमी दरवर्षीप्रमाणे विकेट अप्रतिमच आहे आणि आउटफील्ड पण बघायला गेलं तर प्रॉपर सर्कल आहे, मजा देखायला. खूप साऱ्या शुभेच्छा. ट्रॉफी भरपूर सुंदर दिसते. असा जिंकत राहा, असाच खेळत राहा. हा होता आपल्यासोबत करण पाटील KP 47 या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅचला होते सुरुवात. एका बाजूला विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो संघ लेट राकेश दादा ढोणे 11 ज्यांनी गतवरची चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. त्याला आता आपलं टायटन डिफेंड करायचं आहे. काय होईल? बरेच प्रश्न आहेत. इथून थेट आपण त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. श्री साई स्पोर्ट्स सोबत जोडले राहा कल्याण प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वासोबत. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सर.